Hello dear student, today we are going to start Into the Wild, written by Kiran Purandare. First of all, I would like to tell you some information about previous paragraph. Okay, याआधी आपण काय बघितलं की किरण पुरंदरे यांनी स्वतःचं पर्सनल आपल्याला अनुभव सांगितला. म्हणजे जंगलामध्ये त्यांनी कशा पद्धतीने हरवले, त्यांना जंगलामध्ये काय काय अनुभव आला त्याविषयी माहिती दिली. त्याविषयी त्यांनी सांगितले की ते जेव्हा जंगलात गेले तेव्हा त्यांना खूप काळजीने त्यांना तिथे अलर्टनेसने राहावं लागलं, कारण त्यांच्यासोबत कोणीच नव्हते, ते अलोन होते. कोण? किरण पुरंदरे. नंतर त्यांना एक लंगूरचे लीडर तो साऊंड करत होता. त्या आवाजाने ते सांगून राहिले की लंगूर हे खूप क्लेवर असतात. कोणी कुठलाही ॲनिमल येत असेल ते लगेच ओळखतात. त्याविषयी लंगूर खूप क्लेवर असतात ह्याविषयी माहिती सांगितली. त्याच्यानंतर त्यांनी लिओपार्ड मीन्स चित्ता त्यांच्याविषयी माहिती सांगितली की लिओपार्ड वगैरे कशा पद्धतीने तो तिथे जंगलामध्ये फिरतो आणि लंगूरनी त्यांचा लिओपार्ड येत आहे याची त्यांना जाणीव करून दिली. त्यानंतर त्यांनी अँटेलॉप्स बघितला. अँटेलॉप मीन्स कालं हिरण असते ते, त्याविषयी त्यांनी माहिती सांगितली. याच्यानंतर त्यांनी कुणासोबत त्यांची भेट झाली? एका व्यक्तीसोबत. त्या व्यक्तीचं नाव होतं राजू इस्कापे. ओके, तो कुठनं आला होता? फ्रॉम पिटेझरी. ओके, तिथून आला होता आणि तो सुद्धा लिओपॅडच्या आवाजाने तो सुद्धा घाबरलेला होता आणि तो एकदम स्पूक मीन्स SPOOK स्पूक मीन्स घाबरला. ठीक आहे, घाबरलेला होता. त्याच्यामुळे तो तिथे तो ॲक्च्युअल जंगलामध्ये काड्यांची मोडी घेण्यासाठी आला होता. बट तो त्या लिओपॅड येत आहे त्याला लक्षात आला आणि तो घरी परत जायला निघाला. तेवढ्यात लेखकाची रायटर किरण पुरंदरे आणि राजू इस्कापे यांची भेट होते. त्यामध्ये ते एकमेकांना ग्रीटिंग करतात, म्हणजे ग्रीटेड करतात, नमस्कार वगैरे करतात. नंतर ते म्हणतात की आता आम्ही दोघं 4 हँड झाले, 4 आईज झाले आणि स्वतःला एक स्ट्रॉंग त्यांनी फील करतात. त्याच्यानंतर ते आपल्या गावाला परत जातात आणि लेखकाला सुद्धा तुम्ही या साईडला राईटच्या साईडनं निघा म्हणून सांगते. त्याच्यानंतर बघा काय होतं नेक्स्ट. नंतर त्यांना जेव्हा रायटर जेव्हा निघते राईट साईडने तेव्हा त्यांना स्टोन आणि सिमेंटचे पिल्लर्स वगैरे दिसतात. ते म्हणतात की जे पिल्लर्स आहे ते काय आहे? हे जंगलची एक प्रकारची बाउंड्री आहे, अशा पद्धतीने तिथे एक सिम्बॉल असेल असं त्यांनी सांगितलं. बघा त्यानंतर नेक्स्ट काय होतं. लेट्स स्टार्ट. आफ्टर क्लाइम्बिंग डाऊन वॉक अक्रॉस अ ब्युटिफुल मोवा trees located with the reddish brown leaves. The ground under the tree was a clean very well. बघा इथे नंतर काय सांगते की आफ्टर क्लाइम्बिंग डाऊन म्हणजे ते हिलॉक वर चढते. हिलॉक्स मीन्स टेकडी. जेव्हा किरण पुरंदरे जेव्हा हिलॉक वर चढतात, आफ्टर क्लाइम्बिंग डाऊन जेव्हा त्या हिलॉक वरनं चढल्यानंतर ते परत खाली येतात. वॉक अक्रॉस द ब्युटिफुल मोवा ट्री. त्यांना काय दिसते? ते चालताना एक ब्युटिफुल मोवा मोवाचं ट्री बघितलं असेल ते दिसतात. लुक विथ अ रेडिश ब्राऊन लीव्स. आणि त्याचे जे मोवा ट्रीचे लीव्स होते, लीव्स मीन्स पानं होते, ते कसे होते? रेडिश ब्राऊन कलरचे होते. द ग्राउंड अंडर द ट्री वॉज क्लीन व्हेरी वेल. आणि जो मोवा ट्रीचं खालचं जे ग्राउंड होतं ते कसं होतं? एकदम क्लीन होतं, म्हणजे एक प्रकारचे छान क्लीन, तिथे कुठला कचरा वगैरे नव्हता. द थॉट इन्स्टंटली फ्लॅश in my mind. I would lost my way. Next moment I found another rusty trail. बघा नंतर काय होतं? नेक्स्ट द ग्राउंड अंडर द ट्रीज वेअर क्लीन व्हेरी वेल. इथपर्यंत झालं. द थॉट इन्स्टंटली फ्लॅश इन द माय माइंड.
अचानकपणे इन्स्टंटली त्यांच्या डोक्यामध्ये एक लाईट लागतं. म्हणजे कधी म्हणतो बघा, एकदम अचानकपणे लाईट लागतं, आपल्याला जाणीव होते, आपण ऍक्च्युअल मध्ये येतो. तशा पद्धतीने रायटरच्या मनामध्ये डोक्यामध्ये एक लाईट लागतं की फ्लॅश होतो की आय आय वुड लॉस माय वे. मी जो जायचा मार्ग होता तो मी काय झालो, लॉस झालो, मी हरवलाय, असं त्यांना जाणीव होतं. ओके. नेक्स्ट म्हणजे आय फाउंड अनादर रस्की ट्रेल. नंतर दुसऱ्या क्षणामध्ये काय होतं, आय फाउंड अनादर डस्की ट्रेल मीन्स रस्ता म्हणूया आपण, किंवा पायवाट. त्यांना एकदम डस्ट असलेलं एक पायवाट मिळतं. हेस्टली आय टूक दॅट ट्रेल विच took me from narrow gorge to an open field. The area was surrounded by the hillocks of dry deciduous ट्रॉपिकल फॉरेस्ट. आणि त्यांना हॅस्टली म्हणजे घाईघाईने एकदम, आय टूक अ ट्रेल विथ टूक मी फ्रॉम नॅरो ग्रोस. बघा, ग्रोस मीन्स गिवली बिटवीन हिलॉक्स, म्हणजे दोन हिलॉक्सच्या मधला जो मार्ग जातो, तशा पद्धतीने त्यांनी तो मार्ग घेतला लगेच. एकदम हेस्टली मीन्स काय म्हणतो आपण, घाईघाईने. नंतर बघा काय, द एरिया वॉज सराउंडेड बाय द हिलॉक्स ऑफ ड्राय deciduous ट्रॉपिकल फॉरेस्ट. म्हणजे जसं, म्हणजे तिथं तो एरिया कशा पद्धतीचा होता, हिलॉक्स वगैरे होते. हिलॉक्स म्हणजे टेकडी होती, तिथे काय होतं, म्हणजे जे फॉरेस्ट होतं ते एकदम ड्राय झाले होते, लिव्स ते तिथे पडलेले होते. ओके, म्हणजे ड्राय सीझन होतं तिथे. आय टर्न बॅक टू spot sun. The geographical west was set. The dusky trail had vanished. Good heavens. आणि काय होतं, सूर्य मावळायला लागतो तेवढ्यात, आणि तो सूर्य जो असतो तो एकदम वेस्ट कडे जातोय, पश्चिमेकडे. बघा, द डस्की ट्रेल हॅड व्हॅनिश. आणि जो डस्की ट्रेल असतो त्यांचा, म्हणजे जो डस्की म्हणजे एकदम धुळीचा जो रस्ता असतो तो व्हॅनिश होतो, म्हणजे तिथे खतम होतो. गुड हेवन्स म्हणजे चांगलं वाटतं त्यांना, खतम झाला. बट आय वॉज लॉस कम्प्लिटली. मग तिथे गेल्यावर त्यांना जाणं होतं की मी पूर्णपणे काय झालोय, हरवलाय. कुठे, इन द जंगल. लॉस इन दिस jungle. Dash to at a very dreadful time. The sun was melting down like a fleeting runner. आणि तो डॅश टू ॲट अ व्हेरी ड्रीटफुल टाइम. आणि तो जी वेळ होती त्यांची जंगलामध्ये हरवली, ते कसं होतं, एकदम ड्रीटफुल टाइम होतं. ड्रीटफुल मीन्स एक भयानक अशी त्यांची वेळ होती ती वाली, त्यांच्यासाठी खूप अशी भयानक. द सन वॉज मेल्टिंग डाऊन लाईक अ फ्लिंटिंग रनर. आणि सन एवढा फास्टली डाऊन होत होता, मेल्ट होत होता, म्हणजे मावळत होता. कशा पद्धतीने, जसं एखादा रनर खूप फास्टली आपलं हे करतो, त्याच्यात करतो, तशा पद्धतीने सन हा खूप वेगाने मावळत होता. आणि खूप अंधाकार, जो लाईट होता तो फेड होत होता. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट काय होतं. Shook in my oven sweat, I felt like shouting to my heart content, but there was no other soul to listen to my sound in the wilderness. बघा, इथे काय होतं, द शूक माय इन अवन स्वेट. आणि मी स्वतःच काय घेतलं, स्वेट वगैरे घेतलं. आय फेल्ड लुक लाईक शॉटिंग इन माय हार्ट्स कंटेंट. आणि त्यांचं एक प्रकार ते सुक माय अवन स्वेट म्हणजे एक प्रकारचं त्यांना, स्वेटर नाही, त्यांना एक प्रकारचं थरथरा कापला, एकदम घामाचक्कर झाले. बघा, तुम्हाला एखाद्या वेळेस खूप भीती वाटली, तुम्ही घामाचक्कर भयानक म्हणजे एक घामाचक्कर होतात, थरथर कापतात आणि हार्टमध्ये धगधग करतात, तशा पद्धतीने त्यांच्या मध्ये किरण यांना त्यांची सिच्युएशन होती. ठीक आहे. बट देअर वॉज नो अदर सोल टू लिसन माय साऊंड इन दिस वाइल्डरनेस. आणि त्या जंगलामध्ये माझं असं थरथर कापणारं, असं माझं मन, घाबरलेलं मन ऐकणार, माझा आत्मा ऐकणारा
कुणीच नव्हतं एकाला. ठीक आहे. I had two bags with me, the Shabnam bag having the camera and the other was a small colorful handmade bag used in the village to carry tiffin. The tiffin still had some stuff but I didn't feel like having it. बघा त्यांच्यासोबत परत काय काय होतं ते सांगितलंय. आय हॅड टू बॅग, त्यांच्या सोबत काय होते, दोन बॅग्स होत्या. त्या पहिली बॅग कुठली होती, द शबनम बॅग हॅव्हिंग द कॅमेरा अँड अदर वॉज अ स्मॉल कलरफुल हँडमेड बॅग. आणि पहिली जी शबनम बॅग होती त्याच्यामध्ये काय होतं, कॅमेरा वगैरे होता आणि अदर कुठल्या वस्तू होत्या. आणि दुसरी कुठली बॅग होती, हँडमेड बॅग होती, जी हाताने बनवलेली बॅग होती. ती विलेज मधून काय कॅरी केलं होतं त्यांनी, एक टिफिन केलं, म्हणजे टिफिन वगैरे असेल जेवणाचा वगैरे ते होतं त्यामध्ये. टिफिन स्टील हॅड सम स्टॉप बट आय डिडंट फील लाईक हॅव्हिंग इट. आणि टिफिनमध्ये भरपूर टिफिन, जेवणाचा टिफिन होता, परत त्यासोबत काहीतरी खायच्या कुठल्या वस्तू असेल, स्नॅक वगैरे असेल, हा सर्व खूप खाण्याचं सर्व गोष्टी होत्या. पण मला त्या वेळेला, त्या भयानक स्थितीच्या वेळेला मला काही खायची इच्छा होत नव्हती. वाय, बघा तुम्ही एखाद्या जंगलामध्ये हरवून गेले, खूप भीतीदायक झाली, भूक लागली तरी तुम्ही काही खाऊ शकत नाही. तुम्हाला असं वाटते की आता मी कुठेतरी काहीतरी करू आणि माझा जो रिअल मार्ग आहे तो मी शोधू, हीच एक अपेक्षा असते. तीच तेव्हा रायटरच्या मनात होती. सर्व काही त्यांच्या जवळ होतं पण त्यांना काहीच खायची इच्छा होत नव्हती. The blossom boxwood trees, the boop 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 sound of cocker birds, the song of robin bird all appeared alien to me. आणि तिथे जे ट्रीज आहे, बॉक्सवूड ट्री आहे, ते ब्लोसिंग होत होते, म्हणजे ब्लोसिंग एक बहरलेलं होतं. आणि त्या तिथे द ट्री, द बुप बुप ऑफ साऊंड ऑफ कोकर, कुक एक तुम्ही बर्ड्स बघितले असेल त्यातला एक प्रकार आहे, त्यांचा भूप भूप असा आवाज येत होता. द सॉन्ग ऑफ रॉबिन बर्डचा सुद्धा आवाज येत होता त्या सिच्युएशन मध्ये. बट ऑल अपियर्ड एलियन टू मी. आणि ह्या सर्व जे दिसत होतं त्यांना, आवाज ऐकायला येत होतं, जे रॉबिन बर्डचा सॉन्ग आवाजाला ऐकायला येत होतं, हे सर्व त्यांना काय वाटत होतं, एकदम कशा पद्धतीने वाटत होतं, एक प्रकारे एलियन सारखं वाटत होतं. का बरं, कारण आता मी कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी आलेलो आहे, मला काय करावं काय त्यांना सुचत नव्हते. हा सर्व साऊंड त्यांच्यासाठी तर ऍक्च्युअल खूप चांगल्या होत्या, पण अंधाकार झालेला होता आणि ते त्या जंगलात हरवले होते, त्याच्यामुळे हे सर्व साऊंड त्यांना काय होत होतं, एलियन सारखं वाटत होतं. ठीक आहे. It was more than an hour and I was still there searching for a suitable tree to climb and get secured. I was more than hour. आणि त्यानंतर काय झालं, त्यांनी खूप तिथलं वेळ घालवला. आय वॉज स्टील देअर सर्चिंग फॉर सुटेबल ट्री टू क्लाइंब. त्यांनी काय आता ते काय बघत होते, एखादं झाड बघत होते, तिथं सुटेबल असं झाड बघत होते. तिथे ते काय सेक्युर्ड राहिले पाहिजे. सेक्युर्ड मीन्स एक सुरक्षित राहिले पाहिजे. कुठला वगैरे ॲनिमल्स, लिओपॅड वगैरे, टायगर, लॉयन, कुठलाही बियर वगैरे आला तर ते झाडावर बसून सिक्युर्ड राहिले पाहिजे, असं ते ट्री शोधत होते. ठीक आहे. टर्न बॅक टू trail you left, my mind was telling me, but there were no sign of the trail. बघा नंतर काय झालं, टर्न बॅक टू द ट्रेल यू लेफ्ट. नंतर काय त्यांनी जो मार्ग शोधला होता तिथून त्यांनी लेफ्ट घेतलं, परत आले. माय माइंड वॉज टेलिंग मी, त्यांना त्यांचं माइंड सांगायला लागला की सॉरी, टर्न बॅक टू ट्रेल यू लेफ्ट, माय माइंड वॉज टेलिंग मी. आणि त्यांचं मन हे सांगत होतं त्यांना की इथून मला, जिथून आलो मी, ज्या मार्गाने आलो त्या मार्गाने मला काय जायला पाहिजे, परत जायला पाहिजे, तरच माझा जो रिअल मार्ग आहे, जो मला जिथे जायचं आहे तिथं तो मार्ग मिळून जाईल, असं त्यांना मन सांगत होतं. ठीक आहे.
बट देअर वेअर नो साइन ऑफ ट्रेल. आणि पण त्यांना कुठलंही ट्रेलचं कुठल्याही पायवाटाचं साईन दिसत नव्हतं, बिकॉज सनसेट झालेलं होतं, त्यामुळे कुठलंही ट्रेल दिसत नव्हतं. ठीक आहे. I had no other way to climb the hillock before me. There were no hillocks and some more around the one I was standing. बघा तिथे आय हॅड नो अदर वे टू क्लाइंब द हिलॉक बिफोर मी. आणि ते म्हणून राहिले की हिलॉकवर तिथं कुठलेही हिलॉक्स नव्हते, चढण्याजोगते वगैरे असं काहीच दिसत नव्हतं. आणि कुठलेही हिलॉक्स वगैरे खूप सारे हिलॉक्स होते, पण कुठून चढायचं काय चढायचं त्यांना काही दिसत नव्हतं, कारण अंधारात जंगलामध्ये लाईट असते का, नाही नसतात. म्हणून त्यांना असं काही खूप हिलॉक्स होते, पण कुठून चढायचं कुठून परत यायचं काहीच कळत नव्हतं. ठीक आहे. And some more around I was standing. Near my feet was where a dried up dropping of slow बियर. आणि तिथे माझा पाय पडला कुठे, जिथे बियरची विष्ठा पडलेली होती, जी ड्राय झालेली होती, तितक्यात माझा पाय पडला. स्लॉट बियर मीन्स एक सुस्त बियरची ड्राय विष्ठा होती, तिथे त्यांचा पाय पडला सांगून राहिले. आय कॉजिंग the sloth bear of Ambazara must be out in open sniffing for food. ते गेसिंग करतात की कदाचित बियर जो सुस्त बियर आहे तो फूड वगैरे शोधायला बाहेर आलेला असेल. आय caution myself, thinking of alerting all short of eventually I made a move. I ran down the hillock that I had climbed up at a frantic speed. The west was to my right hand side now. The evening breeze blew through my wet curly hair. My stomach was aching. I kept walking in hope. बघा इथे काय होतं, आय कॉजन मायसेल्फ, त्याने स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न केला त्या सिच्युएशन मध्ये. थिंकिंग ऑफ अलर्निंग ऑल शॉर्ट ऑफ इव्हेंच्युअली, त्यांनी आता ठरवलं की काही असो, आता कुठे मार्ग दिसो की नसो, आता मला जो जिथे जायचा आहे तिथला मार्ग जायला तिथे जायलाच हवा आहे, अशा पद्धतीने त्यांनी एक ठाम इच्छा धरतात, ठाम अपेक्षा करतात आणि तिथनं निघायला सुरुवात कर. आय मेड अप मूव, आणि ते तिथनं निघायला सुरुवात. आय रॅन डाऊन द हिलॉक दॅट आय हॅड क्लाइंब अप ॲट द फ्रँटिक स्पीड. आणि त्यांनी हिलॉक वरून आले तिथूनच ते चढायला लागतात. अँड फ्रँटिक स्पीड म्हटलं तर एकदम हरिडली, फ्रँटिक मी हरिडली, एकदम घाईच्या एकदम स्पीडनी, खूप स्पीडनी ते तिथनं चढतात. ओके. द वेस्ट वॉज टू माय राईट हँड साइड ऑफ नाव. आता ते पश्चिमेकडे निघाले होते, राईट हँड कडे त्यांचं आता पश्चिमेकडे आलं होता. ठीक आहे. द इव्हिनिंग ब्रीज फ्ल्यू थ्रू माय वेट कर्ल हेअर. आणि जे इव्हिनिंगची जे ब्रीज असतात, हवा असतात संध्याकाळची, ती त्यांच्या केसाची जे कर्ल असेल त्यामधनं जात आहे असं त्यांनी सांगितलंय. बघा स्पीडली जेव्हा जातात तेव्हा ती हवा ते आपल्याला क्रॅश करतात, तशा पद्धतीने ते सांगून राहिले माझ्या कर्ली हेअरला ती इव्हिनिंग ब्रीज, जी इव्हिनिंग हवा आहे ती थ्रो होऊन राहिली, एक प्रकारे त्यामधनं जाऊन राहिली हे सांगत आहे. माय स्टोमक वॉज ॲचिंग अँड आय केप वॉकिंग होप. माझं खूप पोट दुखायला लागलं. बघा तुम्ही एखादं खूप स्पीडली धावता तेव्हा तुमचं पोट दुखते, तशाच पण किरण यांचं रायटर यांचं पोट खूप दुखायला लागलं, कारण ते स्पीडली वरती जात होते. आणि कुठल्या होपमध्ये, आय केप वॉकिंग इन होप. ते कशा एक आशा होती की त्यांना त्या आशेने ते चालत होते. ठीक आहे. कुठली आशा की त्यांना जो जिथला मार्ग जिथे जायचा आहे तो मार्ग मिळायला हवा, ते हरवले होते ना ऍक्च्युअल, म्हणून. ठीक आहे. नेक्स्ट बघा काय होतं. आफ्टर अराउंड 50 स्टेप आय फाउंड अ ब्राईट रेड सॉइल ट्रेल. आय फाउंड माय सिल्वर लाइनिंग ऑन दिस ट्रेल. There were marks of bicycle wheel on this trail. That was a big consolation for me.
देअर मस्ट बी अ विलेज नियर बाय. बघा इथे काय होतं, आफ्टर अराउंड 50 स्टेप काय होतं, 50 स्टेप म्हणजे खूप 50 स्टेप चालल्यानंतर काय होतं बघा, आय फाउंड अ ब्राईट रेड सॉइल. ते काय भेटतं त्यांना, एक रेड सॉइलचा रस्ता मार्ग दिसते. रेड सॉइल मीन्स लाल माती म्हणू आपण. लाल मातीचा पायवाट दिसतं त्यांना, ट्रेल दिसतं. आय फाउंड माय सिल्वर लाइनिंग ऑन दिस ट्रेल. तर काय म्हणते की मी आता माझा सिल्वर लाइनिंग जो या ट्रेलवर दिसते. देअर वेअर मार्क्स ऑफ बायसिकल व्हील ऑन दिस ट्रेल. ते म्हणते की इथं जो बघा मातीचा मार्ग असतो तिथं काही पण जा त्याचं निशाण पडतं. तशा पद्धतीने ते सांगून राहिले की ह्या रेड सॉइल ट्रेलवर एक बायसिकल गेलेली आहे हे त्यांना जाणीव होते की कुठे आता इथे कुठेतरी विलेज आहे त्यांना जाणीव होतं. इथे जवळपास कुठेतरी बघा ते म्हणतात बघा, दॅट वॉज अ बिग कॉन्सलेशन. त्यांच्यासाठी खूप मोठं कॉन्सलेशन होतं ते. खूप मोठी एक काय म्हणू आपण खुशी त्यांच्यासाठी. फॉर मी त्यांच्यासाठी. देअर मस्ट बी अ विलेज नियर बाय. आणि ते म्हणतात की आता इथेच कुठेतरी काय एक विलेज आहे. त्यांना एक प्रकारची शांती मिळतं, खुशी मिळतं, कारण ते त्या जंगलमध्ये लॉस झालेले असते म्हणून. आय रिश्युअर माय सेल्फ मोर क्वेश्चन रिश्युअर फेस. हाऊ फॉर इज द विलेज अँड वेअर इन विच डायरेक्शन. आणि त्या वेळेस त्या सिच्युएशनला त्यांना एक खूप प्रकारचे क्वेश्चन येतात की म्हणतात की आता बघा ते कुठले कुठले क्वेश्चन येतात. हाऊ फॉर इज विलेज. आता विलेज इथून किती दूर असेल. अँड वेअर आणि कुठे असेल. अँड विच डायरेक्शन आणि कुठल्या डायरेक्शन कुठल्या दिशेला तो विलेज असेल. अशा पद्धतीने डिफरंट क्वेश्चन त्यांच्या माइंडमध्ये येते. बघा एखादी आशा आपल्याला एखादं आशेचं किरण मिळालं तर आपण एक प्रकारचे वेगवेगळे क्वेश्चन आपल्या माइंडमध्ये येतात. तशा पद्धतीने त्यांची जी आशा होती काय आपण ज्या जंगलात हरवलं तिथला जर विलेजचा जो मार्ग मिळाला तर खूप चांगलं होईल. त्यामुळे त्यांची जी आशा होती ती किरण मिळाला. आता ऍक्च्युअली म्हणून त्यांना वेगवेगळे असे रेज क्वेश्चन्स आपण रेज म्हणूया, जे किरण असते बघा सूर्याचे, तेच म्हणजे एक क्वेश्चन त्यांच्या मनामध्ये निर्माण झाले की आता कुठला मार्ग असेल. बघा रेज वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये कुठे विलेज असेल, कुठल्या डायरेक्शन मध्ये असेल ते विलेज आणि कुठे असेल, हे सर्व क्वेश्चन त्यांच्या माइंड मध्ये येतात. ठीक आहे. बिकॉज कारण त्यांना त्या रेड सॉइलवर च्या ट्रेलवर त्यांना काय दिसतं, एक बायसिकलचं निशाण दिसतं म्हणून. आय क्लाइम वन मोर हिलॉक अँड ट्राय टू लोकेटेड साइन ऑफ द ह्युमन सिव्हिलायझेशन. आणि त्यांनी परत एक हिलॉक चढले, एक टेकडी चढले अँड ट्राय टू लोकेट साइन ऑफ ह्युमन सिव्हिलायझेशन. आणि सिव्हिलायझेशन मीन्स आपण जे नागरिकांचे लोकांची जी निशाण सिम्बॉल कुठं आहे, ते लोकांचं निशाण कुठं आहे हे शोधायला लागले आता. ठीक आहे. आता त्यांना बायसिकलचं जर मिळालं, आता लोकांचं शोधून राहिले का. लोक जर दिसले आपल्याला, काही लोकांचं काही दिसलं तर इथे जवळपास कुठेतरी अंदाजा लागतं की कुठे विलेज आहे. ठीक आहे. म्हणून बघा नेक्स्ट काय तर, माय लेग्स वेअर ट्रिम्बलिंग as I reached the top of the hill. I jumped with joy. I hear the sound of the people talking in the loudspeaker. बघा तिथं काय होतं, my legs were trembling आणि त्यांचे एकदम पाय ट्रेमलिंग होता. ॲज आय रीच द टॉप ऑफ द हिल. आणि ते कुठे पोहोचतात, हिलच्या एकदम टॉप वर पोहोचतात. आय जम्प विथ जॉय. आणि एकदम जम्पली एकदम आनंदाने ते काय करतात, जम्प घेतात. बिकॉज आय हिअर साऊंड ऑफ द पीपल टॉकिंग द लाऊडस्पीकर. कारण त्यांना काय ऐकायला येतं, लोकांचे बोलण्याचे जे कशामध्ये बोलत असते ते लोक लाऊडस्पीकर मध्ये बोलत असते ते त्यांना ऐकायला येतं. म्हणून त्यांना असं जाणीव होते चला आता विलेज आपल्याला सापडला आहे आणि आपण जंगलात हरवलो होतो ते कुठेतरी आता नाहीसं झालं आणि आपल्याला विलेज सापडला. म्हणून तिथे काय ऐकायला येतं त्यांना, लोकांचे जे लाऊडस्पीकर मध्ये बोलत असते ते ऐकायला येतं. म्हणून ते एकदम जॉयली जम्प घेतात. ठीक आहे. In GP, I ran down the hill towards the sound of with the full vigor. I stumbled
and fell down, saw droppings of bluebells nearby, struggled. बघा नंतर काय होतं की जिप्पी, जिप्पी मीन्स म्हणू आपण जॉयली, एन्जॉयली, एकदम खूप जोराने आनंदाने, या हू सारखं नाही का, त्या पद्धतीने एकदम एन्जॉयली त्यांनी त्या हिल मधनं डाऊन हिल वरनं खाली आले. अँड टुवर्ड द साऊंड विथ द फुल विगर, आणि त्यांना पूर्णपणे लोकांचा आवाज यायला लागला. जे स्टंबल अँड फेल डाऊन, आणि ते एकदम जोराने तिथे खाली पडले. सॉ, पडले म्हणजे लागलं नाही त्यांना, एकदम उडी मारल्या त्या टाईप. सॉ ड्रॉपिंग ऑफ ब्ल्यू बल्स नियर बाय, आणि तिथे त्यांना ब्ल्यू बल्बचं काय दिसले, विस्टा दिसली. ठीक आहे, जवळपास. स्ट्रगल, आणि हा सर्व काय होता, त्यांचा स्ट्रगल होता. ठीक आहे, बघा इतक्या जो तो त्यांनी मार्ग शोधला विलेजचा, हे सर्व काय होतं, स्ट्रगल होतं त्यांच्यासाठी. एक भीतीदायक सिच्युएशन मधून त्यांनी, क्रिटिकल सिच्युएशन मधून एकदम फेअर सिच्युएशन मध्ये आले, म्हणजे एक प्रकारचं स्ट्रगल करत आले ते. ठीक आहे. स्टूड अप अँड डिसाइडेड विथ डायरेक्शन टू मूव्ह ऑन अँड द साइन ऑफ द सिव्हिलायझेशन वेअर विजिबल, आणि त्यांनी डिसाईड केलं की आता आपल्याला कुठल्या डायरेक्शन मध्ये जायचं आहे. तिथे उभे झाले आणि आता कुठल्या डायरेक्शन मध्ये जायचं आहे ते डिसाईड केलं. द साइन ऑफ द सिव्हिलायझेशन वेअर विजिबल, आणि लोक त्यांना दिसायला लागले. ठीक आहे, नागरिक होते ते दिसायला विजिबल झाले. द टायनी स्लीपी विलेज ऑफ द पिटेझरी वॉज विजिबल थ्रू द ग्रीनवूड, आणि ग्रीनवूड मधून त्यांना काय दिसलं, एक पिटेझरी विलेज दिसलंय. ठीक आहे, जे त्यांनी शोधत होते ते. द लँटर्न ऑफ द राजीराम भल्लावीज फार्म, द लाऊडस्पीकर इन्स्टॉल फॉर द केशव भल्लावीज मॅरेज, आणि तो लाऊडस्पीकर येत होता, तो कुठून येत होता, एक राजीराम भल्लावीच्या फॉर्म मधनं येत होता. म्हणजे आता ते तिथे राहिले वगैरे असेल, तिथे त्यांचं ओळखीचं असेल म्हणून ते अचानक पण नाव घेता की राजीराम भल्लावीची शेती आहे, त्या शेतीमधनं आवाज येत होता. तिथे कुणाचं लग्न होत होतं, केशव भल्लावी यांचं लग्न होत होतं. तिथलं तो लाऊडस्पीकर इन्स्टॉल होत होता, तिथला जो लाऊडस्पीकर त्यांना ऐकायला आलं होतं, म्हणून त्यांनी गेस केलं की इथेच कुठेतरी आता विलेज आहे म्हणून. ठीक आहे. ऑल वेअर इन क्लिअर साईट, टर्न लेफ्ट टू स्पॉट द विलेज लेक अँड फॅमिलियर हिलॉक्स. हुडकी द डॉग बार्क टू वेलकम मी द विलेज, आणि काय झालं तिथे एक फॅमिलियर हिलॉक दिसला, म्हणजे आपण एक ओळखीचा आपण हिलॉक्स म्हणूया किंवा टेकडी, त्याचं नाव कळतं सुहुदकी. ठीक आहे, आणि विलेज लेक वगैरे होते. लेक्स मीन्स आपण तळे म्हणूया. ठीक आहे. द डॉग्स वॉक टू वेलकम मी टू द विलेज, आणि त्या कुत्र्यांनी त्यांचं एक बार्कली म्हणजे भुंकून त्यांचं वेलकम केलेलं होतं. ठीक आहे. द फर्स्ट थिंग आय डिड वॉज टू टेक द बाथ, पहिलं काय केलं त्यांनी, आंघोळ केली, कारण त्यांचा पाय कुठे कुठे गेला तुम्हाला माहितीच आहे, विष्टाने भरला होता. म्हणजे ते विष्टा वगैरे बघितली होती, आणि खूप त्यांनी तिथे जंगलामध्ये वेळ घालवला होता, आणि म्हणून त्यांनी सर्वात आधी फर्स्टली काय केलं, बाथिंग केली, म्हणजे आंघोळ केली. द शेकिंग ऑफ द लिम्स हॅड लेसन अ बीट, द स्टोमक स्टार्टेड अगेन, आणि त्यांचं जे काय म्हणू आपण, स्टोमक, ते काय परत दुखण्याला सुरुवात झालं होतं. ate to the full and then slumps onto the coat, आणि ते काय झाले, खूप असं भरपेट जेवण केले आणि कोटवर लेटले. म्हणजे बाहेर वगैरे आपण कोट म्हणूया, खाट म्हणूया. ठीक आहे, त्याला खाट म्हटलं जाते किंवा बाज म्हणताय, त्यावर भरपेट जेवण केले आणि त्यावर लेटून गेले. ठीक आहे, आणि वरती लाईंग अवेक लुकिंग ॲट द स्टार, आणि छान बाहेर खाटावर झोपून त्यांनी कशाकडे बघत होते, स्टारकडे बघत होते. आय स्पोक टू माय सेल्फ, देअर स्टिल एक्झिस्ट अ जंगल वेअर वी कॅन गेट लॉस, इजंट दिस अवर गुड लक, आणि असं एक ते जंगल आहे, त्यामध्ये आपण
त्यांच्या मनात तेच होतं ना, दिवसभर तेच त्यांच्या घडलं होतं. आणि असं आहे की हे एक जंगल आहे की त्यामध्ये आपण हरवू शकतो आणि इट दिस, आणि ते काही घडलं नाही. अवर गुड लक, माझं हे आमचं हे काय आहे, गुड लक आहे, चांगलं भाग्य आहे. कारण ते हरवले होते का पूर्णपणे त्यांना एक विलेज मिळालंच होतं. टेकन फ्रॉम द सक्का नागझरी बाय किरण पुरंदरे. आणि हे कुठलं घेतलं होतं पॅराग्राफ, सका नागझरी या या एक सका नागझरी आपण आधी बघितलं होतं. सका नागझरी हे काय होतं, त्यांचं नागझिरा एक जंगल होतं. तिथनं त्यांनी खूप सारे 400 दिवस त्यामध्ये त्यांनी तिथे घालवले होते. ते सर्व गोष्टी त्यांनी या इथे आपल्याला शेअर केल्या. त्यांनी आपला पर्सनल एक्सपिरियन्स सर्व, म्हणजे तिथे कशा पद्धतीने त्यांचं जंगलामध्ये ते कसे हरवले, ते सिच्युएशन किती एकदम ड्रीटफुल सिच्युएशन कशी त्यांच्यावर आली, हे सर्व गोष्टी आपल्याला शेअर केल्या. ओके, सेकंड पार्ट काय आहे बघूया. इथे बघा, मी पेजेस हलवला नव्हता, पण नेक्स्ट हा बघून घ्याल, रीड करून घ्याल इथे काय होतं. तर मी टेक्स्टबुकमध्ये बघितलं होतं ते, कारण काल जे मी रीड केलं ते मी टेक्स्टबुक बघितलं नाही, त्याच्यामुळे मला क्लिअर दिसलेलं नव्हतं. म्हणून आज टेक्स्टबुकमध्ये बघत असं इथलं पेजेस राहून गेलं चेंज करायचं, ते तुम्ही बघून घ्या. ओके, रीड करून घ्या. आणि आता ते तुम्ही करून बघा की कुठल्या लाईनमध्ये काय सेंटेन्स आहे, काय सांगितलं आहे, ते सर्व बघून घ्या. ओके, बाय.